श्री गणेश तासगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत विटा या केंद्रामध्ये आणि विटा या केंद्रामध्ये आजचा असणार जो पाडव्याचा दिवस आहे, या पाडव्याच्या मुहूर्तावरती जे काही तमाशा करार होतात ते करार आपण पाहिलेले आहेत। आता आपण पाहणार आहोत प्रियंका शिंदे लोकनाट्य तमाशा मंडळ या तमाशा मंडळीच्या संचालिका मालकीन प्रियंका शिंदे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, तुमच्या तमाशाबद्दल थोडक्यात माहिती द्या। ही आमची 5वी पिढी तमाशाची। पहिले पांडुरंग श्रीरंग शिंदे यांच्या नावावरती होता, नंतर शहाजी वसंत शिंदे यांच्या नावावर होतात आणि आता प्रियंका शिंदे असं झालं होतं तमाशा। सध्या तमाशामध्ये एकूण किती कलाकार आहेत? सध्या तमाशामध्ये 50 कलाकार आहेत माझ्याकडे। मुली किती आहेत? सगळ्या 15 मुली आहेत। तमाशा परंपरेनुसार की सुरुवातीला गण असतो, त्यानंतर गवळण असते, त्यानंतर श्रीकृष्णाची लीला वगैरे असतात, त्यानंतर बतावणी असते, वगनाट्य असतं। हा सगळा प्रकार तुमच्या तमाशामध्ये पारंपरिक पद्धतीने होतो का? हो, पारंपरिक पद्धतीने संगीत कार्यक्रम। असा काही तमाशा तुमच्यात हाच गण म्हटला जातो किंवा पिढ्यानपिढ्याबत जे काही गण आहेत तेच म्हटले जातात का नवीन नवीन तुम्ही घेतले जातात? म्हणजे आमचे ते पांडुरंग शिंदे यांच्या एक स्वतः त्यांनी गण लिहिलेला होता, तो एक गण म्हणजे आम्ही म्हणतो। आणि आता काय आता नवीन बरेच गण आहेत, कलाकार म्हणतात असं नाही का, त्यांना जो येतो ते म्हणतात। तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला, असे जे काही तमाशामध्ये जे विद्वान लोक आहेत यांचं मत आहे, तर तुमचं मत काय आहे की तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला आहे का? खरं तमाशाचा ऑर्केस्ट्रा नाही झाला आणि कधी होणार पण नाही। आम्ही तमाशाही जपण्याचा प्रयत्न अजूनही करतोय, पण असं झालं की ह्या तमाशावर अशी अडचण आली की जे DJ पुढे आता जे कार्यक्रम होतात त्याच्यामुळं तिथं जास्त पुरी जातात आणि तमाशाला येत नाहीत। महिन्यासाठी पगार जास्त मागतात, तमाशाला अजून सुपारी तेवढ्या रेटने भेटत नाही आम्हाला। आणि महिनाभर कलाकार महिनाभर तमाशा करायचा म्हटलं तर तसेही येत नाहीत। म्हणजे कलाकार आणि यात्रा कमिटी पूर्ण यांच्या करार किंवा याच्यामध्ये पाहिलं तर तमाशा मालकाची एक अडचण निर्माण झालेली आहे की एवढ्या पैशामध्ये ह्या सर्व तमाशाचं कलाकारांचं मानधनापासून सगळ्या गोष्टी करणं हे फार अडचणी झालेलं आहे। सध्या तमाशामध्ये तुमच्या जवळजवळ 30-35 कलावंत आहेत। ह्या सर्व कलावंतांचा पूर्ण महिनाभर तुम्हाला म्हणजे 2 महिने कमीत कमी खर्च सांभाळावा करावा लागत असेल, सगळा करावा लागतो। आत्ता सध्या तुमच्या तमाशाचे सध्या आजच्या करारानुसार यात्रांचा वगैरे कसा आहे? प्रतिसाद चांगला आहे का? कसा आहे आज प्रतिसाद? बराच आहे म्हणायचं, म्हणजे असा की बाबा आम्ही जेवढा खर्च करतोय म्हणजे जेवढी आमची अपेक्षा आहे तसा तर भेटत नाही आम्हाला, पण बऱ्यापैकी आहे। कोणत्या केंद्रामध्ये तुमची सध्या छावणी चालू आहे? आता सध्याला काळज आणि विटा। काळज आणि विटा केंद्र। सध्या तमाशामध्ये पाहिलं तर लावणी हा प्रकार असतो। सध्या पाहिलं तर गौतमी पाटील असेल, राधा पाटील असेल, त्यांच्यासारख्यासुद्धा काही तमाशामध्ये जे काही कलावंत आहेत त्यांच्यापेक्षाही चांगल्या नृत्य करणाऱ्या कलावंत आहेत। तर ही जी बरोबरी कुठे होते का की लावणी आणि तमाशा ही जी बरोबरी कुठे होते का? किंवा लावणीचा विषय निघाला तर लावणी करावी तर तमाशातल्याच मुलींनी करावी, म्हणजे जसा कुस्त्याचा फड असतो तसा तमाशाचा फड असतो। तो साज, ते पायात 7-7 किलोची चाळ बांधून ते नाचणं, तो जे करावं ते तमाशातच। आणखी जेवढे कलाकार म्हणजे तमाशा ही जिवंत कला आली, जे महिन्याभरासाठी आम्ही आमचं जे करतो तेवढं आम्हाला पुढच्या लावणीमध्ये साज शृंगार सगळ्या गोष्टी असतात। तसं गौतमी मुळात असं कसं म्हणजे त्यांचंही नाव घेत नाही मी, पण असं आता तेच नाही, बरेच असे कलाकार आहात म्हणजे असे इतके झालेत की आमच्या तमाशाला पहिल्यासारखंही राहिलेलं नाही, महत्त्व राहिलेलं नाही। तुम्ही असं म्हणताय की आमच्या तमाशाला महत्त्व राहिलेलं नाही, पण तुमच्या तमाशाला सध्या महत्त्व आहे? नाही, ते महत्त्व आहे, पण आता लोकांना ते असं हे आवडत नाही। लावणीमध्ये तुमचीसुद्धा लावणी आम्ही पाहिलेली आहे, तुमचंसुद्धा लावणी प्रेक्षकांना खूप आवडते आहे। तुमची लावणी तुम्हाला आवडते का? प्रेक्षकांना त्यांना आवडते म्हणल्या मला पण आवडतच असेल ना। मला छंद आहे लावणीचा, मला दुसऱ्या गाण्यांपेक्षा किंवा वेस्टर्न काय करण्यापेक्षा मला लावणीचा छंद आहे। तुम्ही पहिल्यांदा तमाशामध्ये तुमचं पहिलं पाऊल कधी ठेवलं? पहिलं पाऊल 2012 मध्ये। त्यावेळेला घरच्यांचा काय विरोध झाला काय? माझ्या फॅमिली आईकडून विरोध होता, म्हणजे घरचे नको म्हणत होते? माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे। मिस्टरांच्या इकडं म्हणजे हे तमाशा वगैरे करतात, आईच्या इकडे नाही आहे, त्यामुळं आईच्या इकडून विरोध होता।
सध्याचं जीवन सुखी समाधानी आहात का? हो आहे सुक्या. शेवटचा एक प्रश्न विचारतो की कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला, तुमच्या मते नेमकं काय? माझ्यासाठी कलेसाठी जीवन. म्हणजे कलेसाठी जीवन बहाल करणे, हां. जीवनासाठी कला म्हणून नाही. आणि ह्या वर्षी मी स्वतः फड करण्याचं कारण मला ते स्टेज आणि ते तमाशा आवडतो. का करीन म्हणजे तिथं आनंद भेटतो मला. ज्यावेळेस मी स्टेजवर जाते त्यावेळेस मला तो आनंद भेटतो तिथं गेल्यानंतर. की मला वाटतं की जर कधी ही गोष्ट झाली, आता पाडवा दिवस आहे मी तुम्हाला बोलते, जर अशी कधी वेळ आली तर मला स्टेजवर मरण यावं एवढं मी बोलेन. नाही, इतकं चांगल्या गोष्टी तुम्ही बोलताय. आजचा दिवस चांगला आहे, या गोष्टी आपण काही विचारात घेण्याच नाही. पण मला एकच विचारायचं होतं, जसं तुम्ही लावणी डान्स करता तसं वगनाट्यात वगैरे काय काम करता का? हो वगनाट्यात काम करते. कुठली वगनाट्य तुम्ही केलेले आहेत आता? आता सध्याला एवढी नावं नाहीत माझ्या लक्षात. 2 वर्ष तमाशा बंद होता माझा त्याच्यामुळे. म्हणजे 2 वर्षाच्या काळानंतर तुम्ही नव्या उमेदीने नवीन तमाशा आता सुरुवात केलेला आहे. नव्या अंजना उभा केल्या. अडचणी असंख्य आल्या असतील. भरपूर अडचणी आल्या आणि त्यात मी एकटी करते म्हटलं भरपूर अडचणी आल्या. सगळी सोंग आपण करू शकतो पण पैशाचं सोंग करू शकत नाही नाही आहे. करू मग एवढं सगळ्या गोष्टी घेऊन एक तमाशाचा संच घेऊन तुम्ही पुढे जाताय, खरंच तुम्हाला मानावं लागेल. कारण आम्ही तमाशा बघतोय की काही तमाशा पिढीनपिढ्यागत पैसे कमवून लोक बसलेले आहेत. काय आता काय तमाशा आलेले आहेत की जे जागरण गोंधळ जिथं करते त्याचाच तमाशा घेऊन तमाशा पुढं आलेला आहे. तर सध्या तुम्ही स्वतःहून या सगळ्या गोष्टी करताय, खरंच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही एवढी गोष्ट बोलला तर मला एक गोष्ट सांगावंसं वाटते. माझा छंद आहे तमाशाचा, म्हणून माझ्या ज्या घरच्यांचा विरोध होता त्याच घरच्यांनी मला सपोर्ट केला तमाशासाठी, माझ्या आईने स्वतः. खूप छान. या ठिकाणी तुम्ही मुलाखत दिलेला आहे, आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. नवीन उमेदीत नवीन तमाशा घेऊन तुम्ही पुढे जात आहात. तुम्हाला आजच्या पाडव्याच्या दिनी आम्ही खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.